महाराष्ट्रात निसर्गाचा महातांडव सुरू झाला। पुढील 3 तास भयानक चक्रीवादळासह अति मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू होणार। पावसाच्या संदर्भात एक अतिशय धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची चर्चा सुरू होती, पण अचानक अरबी समुद्रामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत। याचप्रमाणे अवघ्या 5 मिनिटांपूर्वी त्याचप्रमाणे 15 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट सुद्धा जाहीर केलेले आहे। यामध्ये जे काही जिल्हे आहे, सर्वप्रथम यामध्ये अहमदनगर, जळगाव, यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आता हवामान अंदाज जे की आजचा अपडेट या 5 मिनिटापूर्वी झालेला एक अत्यंत खळबळजनक अपडेट समोर आलेली आहे। म्हणजे अतिशय वेगाने वाऱ्यामध्ये हालचाल इथं झालेली आहे। अरबी समुद्रातील दबावाच्या पट्ट्यांमध्ये आज अचानक पहाटे जे काही खळबळजनक अपडेट समोर आलेले आहे ते म्हणजे किनारपट्टीसह मुसळधार पावसाचे थैमान करण्यास सुरुवात झालेली आहे। आता हे जे आहे ते मुंबईपासून सुरुवात इथं झालेली आहे। आता इतकंच नाही तर काही किनारपट्ट्याच्या भागामध्ये ताशी तीव्र वेगाने वाहणारे वादळ वारे अचानक यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाहू लागलेले आहेत, त्याचप्रमाणे विस्कळीत झालेले आहेत। परिस्थिती गंभीर ओळखून हवामान खात्याने आता महाराष्ट्रातील जे काही 15 जिल्हे आपण बघितलेले आहे या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। तर आता जे काही जर तुम्ही मुंबई असेल, ठाणे असेल, कोकण भागातील असाल तर आता अशा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जिथं जाहीर करण्यात आलेले आहे। जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर प्रशासनाने तुम्हाला सूचना जे काही कठोर पालन करण्याची इथं सांगितलेले आहे। नेमकी अरबी समुद्रात काय हालचाल झालेली आहे व वादळ वारे इतके तीव्र आहे की ते 15 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट इथं करण्यात आलेले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस का येत नाही आहे, बरेच जणांची इथं कमेंट्स येत होते की आता हवामानामध्ये अचानक इथं बदल झालेला आहे। अशा अनेक लोकांची जी काही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती की यंदा दुष्काळ पडेल काय। याचप्रमाणे आता जे काही हवामानामध्ये अचानक बदल झालेला आहे तर या 15 जिल्ह्यासह रेड अलर्ट इथं जाहीर केलेला आहे। मान्सून यंदा जे काही उशिरा दाखल झाला आहे, पण खरा तो आपल्यासोबतच अनेक जे काही भयंकर संकट अरबी समुद्रामध्ये अचानक झालेल्या एका वेगळ्याच दुर्मिळ हालचालीमुळे तिथे एक महाभयानक हवामान प्रणाली तयार झालेली आहे। विज्ञानाच्या भाषेत म्हणजे इथं जे काही आता तुम्हाला चक्रीवादळ असं म्हटलं तरी तुम्हाला चालेल। या दुहेरी चक्रीवादळाच्या अफाट ताकदीने अरबी समुद्रातील पावसाच्या महाभयानक ढगांना सरळ आणि मुंबई ते महाराष्ट्र किनारपट्टीवर ओढून आणले आले आहे। याच वादळा प्रणालीच्या आता मुंबईत अत्यंत भयंकर वारे वाहू लागलेले आहेत। त्याच ठिकाणी काही ठिकाणी सुद्धा पाऊस सुद्धा पडलेला आहे, भरपूर पाऊस झालेला आहे। घराची छपरे सुद्धा उडून गेलेले आहे, भरपूर इथं घटना आलेल्या आहे। काही जिल्ह्यांमध्ये आता इथं अवकाळी पाऊस, तर आता शेतकरी बांधवांनी इथं आवाहन करण्यात आलेले आहे की असं नाही की तुम्हाला इथं पेरणी करावी लागेल, पेरणीसाठी थोडं वाट पहा। ही जे काही अवकाळी पाऊस आहे सध्या आता इथे 5 ते 7 दिवसांपासून सुरळीतपणे पाऊस इथं सुरू होणार आहे। हवामान खात्याने त्या 3 तासाची अत्यंत कडक रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। आज रात्री महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जलप्रलय म्हणजे महातांडव इथं होणार आहे। सगळीकडेच पाणी येणार आहे। शास्त्रज्ञांच्या मते वादळाचा वेग अत्यंत प्रचंड आहे। 80 किलो वजनाचा मान्सूनी हवेत उडून जाईल, एवढ्याच फरफाट वेगाने वादळ वारे वाहणार आहे। त्याचप्रमाणे कोकण असेल आणि गोवा, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग समुद्र किनाऱ्याच्या भागातील आता ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहने वाऱ्याची शक्यता आहे। आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे इथं अपडेट आलेले आहे। आता सखल भागातील पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा इथं हवामान खात्याने इथं देण्यात आलेला आहे। याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता यामध्ये जे काही कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये जे काही अतिवृष्टीचा अंदाज इथं देण्यात आलेला आहे। सांगली त्याचप्रमाणे काही ठिकाणी मुसळधार पाऊस इथं होणार आहे। यानंतर आता तुम्हाला मराठवाडा विभागामधील लातूर, धाराशिव, जालना, परभणी, नांदेड, बीड असे जे काही जिल्हे आहे या भागांमध्ये मुख्यतः दुपारी किंवा सकाळी जे काही विजेचा कडकडासह मुसळधार पाऊस इथं होणार आहे। वादळी वाऱ्यासह पिकाचे नुकसान देखील इथं होणार आहे, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। विदर्भातील जे काही इथे यामध्ये
आता यामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळ, अकोला असेल, तर अशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते 3 दिवसांमध्ये पाऊस जे काही मीडियम इथं पडणार आहे. असं नाही की चक्रीवादळासह मुसळधार पाऊस इथं पडेल. आता जे काही राहिलेले भाग आहे, आता शेतकऱ्यांना इथं आवाहन करण्यात आलेलं आहे की कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार येत्या 75 ते जे काही 100 मिली पाऊस होऊ जे काही सखोल जात नाही, तर त्यांना सांगण्यात येत आहे की पेरणीसाठी घाई करू नका. येत्या 5 ते 6 दिवस पावसाची इथं वाट पहा. आता या 15 जिल्ह्यांमध्ये जे काही रेड अलर्ट इथं जाहीर करण्यात आलेले आहे, तर आता यामध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, तर अशा महाराष्ट्र निसर्गाचा महातांडव इथे सुरू झालेला आहे. तर 3 तासांमध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये आता इथं पडणार आहे. आता असं अरबी समुद्रामध्ये असं काय झालेलं आहे, त्याचप्रमाणे आता असं नाही की सर्व जिल्ह्यात पाऊस इथं पडेल. सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची इथे शक्यता हवामान खात्याने इथं देण्यात आलेली आहे. 3 तासात मुंबईवरून निघणारा वादळ वारा महाराष्ट्रात 15 जिल्ह्यावर थेट चढाई करणार आहे. भौगोलिक आणि वैज्ञानिक परिस्थिती समजून घेतली, त्याचप्रमाणे यामध्ये मान्सून वाऱ्यासह पाऊस आता सगळ्यात आधी केरळच्या किनारपट्टी धडकण्याऐवजी अरबी समुद्राच्या जे काही प्रचंड कमी दाबाचा क्षेत्र तयार करून महाराष्ट्रामध्ये ओढला आहे. याचाच परिणाम म्हणून मान्सूनने थेट मुंबईच्या किनाऱ्यावरून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये एंट्री करणार आहे. यानंतर आजच्या रात्री महाराष्ट्रातील हवामान अचानक पलटी मारलेली आहे. नकाशाचा मोठा तांडव सुरू झालेला आहे. आभाळामुळे फक्त पाणीच नाही, तर विजेचा कडकडासह काही जिल्ह्यांमध्ये इथं मुसळधार पाऊस इथं होणार आहे. त्याचवेळी इकडून जे की आता अरबी समुद्र असेल, ज्या भागांमध्ये आता सध्या कोरडो म्हणजे आता जे की दुष्काळाची चर्चा सुरू होती, त्याचमधून एक नवीन अपडेट हवामान खात्या संदर्भात इथं आलेली आहे. तर आता सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आजपासून सुरुवात झालेली आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये जे की आपण इथं रेड अलर्ट जाहीर केलेला आहे, जे की हवामान खात्याने आता 5 मिनिटापूर्वीच अचानक जे काही खळबळजनक इथं अपडेट आलेली आहे, तर त्यामध्ये वातावरणामध्ये अचानक बदल झालेला आहे. त्यामुळे जे काही समुद्रापाशील जे काही व्हिलेज आहे, तर त्यांना रेड अलर्ट इथं जाहीर केलेला आहे. पावसाचा जे काही प्रचंड वाऱ्यासह विजेच्या कडकडासह या 15 जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून असाल, यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, त्याचप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही रेड अलर्ट इथं जाहीर करण्यात आलेले आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये जे की आता जे की अपडेटनुसार इथं आता सर्व जिल्ह्यांमध्ये थोडा पाऊस इथं पडणार आहे. तर सर्वांनी सतर्क राहायचं आहे.